असं क्लीन करून बघण्यासाठी किती मेहनत करायला लागते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी सगळी दसऱ्याची साफसफाई करणार आहे आणि सुरुवात माझ्या छोट्याशा किचनपासून करणार आहे. तर हे जे सगळे भांडे वगैरे आहेत ते मी आधी सगळे रिकामे करून घेणार आहे. त्याआधी सगळा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला. म्हणलं नंतर मग ब्रेक नको त्यामुळे, आणि जे काही सगळं भांडी काढायची होती ते पण सगळं व्यवस्थित काढून घेतली. आणि नंतर मग हा पसारा आहे मी सगळं काढून ठेवलं आहे. जे काही म्हणजे रिकामी करायचं होतं ते सगळं रिकामं करून बाहेर नेऊन ठेवलं आहे. आणि हे घासायला खूप वेळ लागत नाही. हे सगळी माझी भांडी टेबल वगैरे सगळं घासून झालं आहे. आणि त्यात इतका पाऊस आला, हे सगळं मला आतमध्ये आणून ठेवावं लागलं. आणि मग जी आतली म्हणजे भिंती वगैरे क्लीन करायच्या होत्या तर त्या पण मी करून घेतल्या. इथं जे गॅसने चिकट होतं त्यामुळे म्हणलं आपण असं कापड वगैरे लावून मी अक्षरशः म्हणजे घासून घेतली ती भिंत. चला तर मग एवढं तेवढं तर साफ आपल्याला करावंच लागतं. आणि जे काही क्लीन केल्यावर असं छान क्लीन दिसतं तर खूप भारी वाटतं. आणि आता एवढं सगळं करेपर्यंत 4 वाजले होते. मुलं पण आली होती तर म्हणलं चला आपण आता चहा बिस्किटचा ब्रेक घेऊया. चहा वगैरे घेतला आणि आराध्या पण म्हणली मम्मा मी पण तुला मदत करणार, म्हणून अशी ती साखर वगैरे भरून ठेवत होती आणि मी इकडे डाळ भरून ठेवत होते. जे पोटमाळ्यावरचे डबे असतात तर त्याला मी असे पेपर लावून ठेवते, जेणेकरून जे आपले टोपण असतात तेच घाण होतात जास्त. त्यामुळे तर असे पेपर जर लावले तर टोपण अजिबात घाण होत नाही. आणि हे बघा माझं असं क्लीन असं किचन बघायला अशी दिवसभर मला मेहनत करावी लागली. तर तुमची साफसफाई कुठपर्यंत आली तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं क्लीन असं छान घर, छोटंसं किचन कसं वाटतं तेही कमेंट मला करून सांगा. असं छान क्लीन किचन आवरलं की आपल्याला त्यात स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही. माझं तर असंच होतं. तुमचं काय, म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं का ते मला सांगा नक्की. आणि हे जे 2 पॉट काढलेत मी तर ते नवीन काढलेत वापरायला. तर हे मी कशासाठी कशासाठी यूज करणार ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल. चला तर मग बाय बाय सर्वांना. श्री गुरुदेव दत्त.